महिन्याला अप्रॉक्सिमेटली लाखो कमवणार जर तुम्ही माझ्यासोबत ही शेती कराल तर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिषेक आणि बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर कंप्लीट करून मी करतोय रेशीम शेती। तर आजपासून आपण रेशीम शेतीबद्दल एक सिरीज अपलोड करणार आहोत। तर आजच आपल्या अकाउंटला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीबद्दल तंतोतंत माहिती मिळेल। तर मित्रांनो, आज 22 तारीख आहे आणि आज अंड्यांच्या पूर्णपणे हॅचिंग झालेली आहेत आणि आज आपण त्यांना ब्रशिंग स्ट्रेवरून रेअरिंग स्ट्रेवर ट्रान्सफर करणार आहोत। या आधीची प्रोसिजर मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तो रील मी खाली लिंक करून ठेवतो, तो एक वेळ जाऊन अवश्य बघून घ्या। ब्रशिंग स्ट्रेवर आपण रेअरिंग स्ट्रेवर ठेवून त्यांना पाला टाकून ठेवला होता आणि आज आपण त्यांना सेपरेट करणार आहोत। तुम्ही अळ्यांची संख्या बघू शकता, अप्रॉक्सिमेटली 98% हॅचिंग ही पूर्ण झालेली आहे। सर्वात आधी ब्रशिंग स्ट्रेवरील नेट बाजूला केली आणि हे जे झालेले अंडी आहेत आपण त्यांना पखाद्वारे ब्रशिंग स्ट्रेवर ट्रान्सफर केलेले आहेत आणि हे ब्रशिंग स्ट्रे आपण बाजूला ठेवून दिलेले आहेत। आणि जे पाण्यासोबत ब्लॅक कलरची अळ्या तुम्हाला दिसत आहेत त्यांना प्रखाद्वारे प्रॉपर पद्धतीने आपण रेअरिंग स्ट्रेवर सेट केलेले आहेत, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आपण त्यांना ब्रशिंग वेळी पहिली फिडिंग दिलेली आहे आणि आज त्यांना आपण पहिल्या अवस्थेमधली दुसरी फिडिंग देणार आहोत। आणि रेशीम अळ्यांच्या जीवनकाळात पूर्ण 5 अवस्था असतात, जे की तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहोत। तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।